मराठ्यांच्या 96 कुळांची माहिती घेत असताना बघता बघता निम्मी कुळा होऊन गेली आणि जे आता मागल्या 1-2 व्हिडिओपासून आपण ज्या कुळांची माहिती घेत आहोत ते म्हणजे निकमांचं कुळ आहे. त्या निकमांच्या कुळापासून आपण एक नवीन पद्धत चालू केलेली आहे. ती म्हणजे बऱ्याचशा कुळांच्यामध्ये उपकुळंसुद्धा असतात. ती म्हणजे पडनावं पडून गेलेली असतात आणि तीसुद्धा मुख्य कुळा एवढीच प्रसिद्ध झालेली असतात. त्या निकमांच्या कुळामध्ये जर उदाहरण घ्यायचं झालं तर खलाटे आहेत, बर्गे आहेत, साबळे आहेत, मत्सागर आहेत, अवताडे आहेत, अकोलकर आहेत, अशी बरीचशी आहेत. पण निकमांच्या कुळातलं आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं कुळ आहे जे खूप प्रसिद्ध आहे. अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून तर अतिशय प्रसिद्ध आहे. ते म्हणजे कंक घराणं. तर कंक हे नाव घेतल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात एक बारकं पोरगंसुद्धा शोधून सापडणार नाही की कंक हे त्याला नाव माहीत नाही. बरोबर ओळखलं तुम्ही. यसाजी कंक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी सुरुवातीच्या काळापासूनचे अतिशय विश्वासू सवंगडी म्हणजे यसाजी कंक. जवळपास शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आसपासचा जन्म, म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन 1630चा आणि त्यांच्या 1-2-4 वर्ष आधी म्हणजे 1626 सालचा यसाजी कंक यांचा जन्म. म्हणजे थोडेफार बरोबरीच्याच वयामधले असलेले हे दोघंजणं. त्यामुळे लहानपणापासून अगदी स्वराज्य कार्यामध्ये यसाजी कंक यांची साथ ही छत्रपती शिवरायांना मिळत गेलेली होती. आता निकमांच्या कुळातलंच हे मुख्य कुळ आहे. राजगडला सुरुवातीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्यकारभाराचं मुख्य केंद्र होतं. म्हणजे अनौपचारिकरित्या राजगड ही त्या काळातली स्वराज्याची राजधानीच होती म्हणा. त्याआधी जहागीरचा कारभार शहाजीराजांच्या काळामध्ये पुण्यातून केला जात होता. पण ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी स्वतःचं कर्तृत्व गाजवायला सुरुवात केली त्यावेळेस राजगड हे राज्यकारभाराचं मुख्य ठिकाण बनलं आणि तिथून संपूर्ण मावळ खोऱ्यामधली सूत्र हालायला लागली. आदिलशहाला कापरं भरायला लागलं, कुतुबशहाला कापरं भरायला लागलं आणि मोगलांनी भीतीनं ह्या जागेवर थांबून राहणं पसंत केलं. महाराष्ट्राकडं डोळं वाकडं करून, नजर वाकडे करून बघणंसुद्धा विचारात आणायचं पाप समजायला लागले हे मुघल. असं हे सत्ता केंद्र म्हणजे राजगड होतं आणि राजगड च्या मावळ खोऱ्यातलंच हे कंक घराणं होतं. आता ह्या मावळ खोऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मातब्बर घराणी उदयाला आली. त्यांचा विस्तार झाला. आजही त्यांचे वंशज आपल्याला तिथं पाहायला मिळतात. तर निकमांच्या कुळातलं हे कुळ आहे. त्यामुळे अभिमान वाटणं हे साहजिकच आहे आणि फक्त निकमांनाच अभिमान नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला 18 पगड जातींना अभिमान वाटावा असे हे लोक आहेत. पराक्रमी पुरुष आहेत, युगपुरुष आहेत. हे कुठल्या एका जातीचे नसतात, हे संपूर्ण समाजाचे लोक असतात. असे हे यसाजी कंकांचं घराणं आहे. पण आता आपल्याला 196 कुळातल्या प्रत्येक कुळानिहाय माहिती घ्यायची. त्यामुळे निकमांच्या कुळामध्ये अंतर्भाव करून हे कंक यांचं मूळ सांगणं क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे. तर कंक घराणं हे मूळच्या निकम ह्या सूर्यवंशी घराण्यातलं एक पडनाव पडलेलं कुळ आहे. पण आपल्या स्वतःच्या स्वतंत्र कर्तृत्वानं, स्वतंत्र पराक्रमानं हे खूप प्रसिद्धीला पोचलेलं आहे आणि एक तरीही आज तागायत यांच्या वंशजांचे पाय हे समाजाला मातीला घट्ट धरून राहिलेले आहेत. तर यसाजी कंकांच्या विषयी थोडंफार सांगायचं म्हटलं तर विश्वासू सवंगडी होते. लहानपणापासून जे अगदी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्या आधीपासून ज्या हालचाली होत्या शिवाजी महाराजांच्या त्यावेळच्यापासून हे कंक त्यांच्याबरोबर होते. शिवाजी महाराजांनी औपचारिकरित्या राज्याभिषेक करून घेतला रायगडावर आणि त्यानंतर दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली. त्यावेळेस दक्षिण दिग्विजयाला जे विश्वासू सहकारी बरोबर नेलेले होते त्यामध्ये यसाजी कंक एक छत्रपती शिवरायांच्या बरोबर होते. पहिलाच पडाव पडलेला होता आदिलशाहीच्या नंतर कुतुबशाहीमध्ये. बाघानगरी म्हणजे सध्याचा हैदराबाद, तिथं त्याला पूर्वीचं नाव होतं बाघानगरी. बाघानगरीची कुतुबशाही होती. गोवळकोंड्याची कुतुबशाही असं दुसऱ्या नावानं सुद्धा तिला ओळखलं जात होतं. तर त्या कुतुबशहानं शिवाजी महाराजांचं खूप मोठं आगत स्वागत केलं. स्वतःच्या भावाचा, मोठ्या भावाचा दर्जा दिला आणि स्वतःच्या सिंहासनावर छत्रपती शिवरायांना जागा दिली. पण तरीही ह्या यवनाची एक खोड जात नाही की स्वतःचं सुद्धा त्यात त्यांना महत्त्व अधोरेखित करायचं असतं. तशीच एक घटना घडली की खूप मोठे मेजवाने वगैरे झाल्या, नजराणे वगैरे झाली आणि त्यानंतर मोठ्या आखाड्यामध्ये कंऊंच्या सिंहासनावर छत्रपती शिवरायांना बसवलं ह्या कुतुबशहानं. शेजारी कुतुबशहा बसला, अबू हसन कुतुबशहा त्याचं नाव होतं. आणि त्यावेळेस एक त्यांच्या राज्यातला उन्मत्त हत्ती, पिसाळलेला हत्ती तिथं आणला आणि त्याच्याशी सामना करायचं धैर्य कोणामध्ये असा एक सवाल करण्यात आला. म्हणजे तिथं कुणीही असा नव्हता की त्या मदनमत्त हत्तीला, उन्मत्त हत्तीला कोणी आवर घालू शकेल. तर त्यावेळी छत्रपती शिवरायांनी नजरेनेच आपल्या विश्वासू सहकारी असणाऱ्या यसाजी कंक यांच्याकडे पाहिलं. इशाऱ्यानं यसाजी कंक समजून गेले आपला राजा आपल्याला काय सांगतोय. त्यावेळेसच महाराजांना मुजरा करून यसाजी कंक आखाड्यात उतरले
आणि त्या पिसळलेल्या हत्तीला आपल्या पराक्रमाचं पाणी पाजलं आणि लोळवलं. हत्ती शांत झाला आणि तिथं मराठ्यांचं, हिंदवी स्वराज्याचं, राजाचं आणि सगळ्या रयतेचं एक वलय आहे, ते खूप मोठं वलय निर्माण झालं, वाढलं, आणखीन सन्मान वाढला. पराक्रम मराठ्यांचा काय आहे, मराठ्यांची ताकद काय, ती पुन्हा एकदा ह्या कुतुबशाहीला कळून चुकलं, असं हे महत्त्वाचा प्रसंग सांगितला जातो. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पश्चात शंभूराजांच्या पदरीसुद्धा यसाजी कंक, त्यांचे पुत्र चाहूजी कंक असतील, कृष्णाजी कंक असतील, ह्यांनी खूप मोठ्या पराक्रमाचं प्रदर्शन केलं, दाखवला, पराक्रम गाजवला. असंच एक घटना आहे, फोंड्याची लढाई होती. फोंडा किल्ला हा प्रसिद्ध होता, तिथं पोर्तुगीजांचा खूप उपद्रव होत होता. त्यामुळे शंभूराजांनी त्या फोंड्याची किल्लेदारी यसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांच्याकडे दिलेली होती आणि आसपासच्या प्रदेशावर हे यसाजी कंक आणि कृष्णाजी कंक बारकाईने लक्ष ठेवून होते. एकदा पोर्तुगीजांना आपल्या लढाईचं पाणी पाजलं देखील होतं मराठ्यांनी, तरी देखील पोर्तुगीजांनी पुन्हा कुरापती काढायला सुरुवात केली आणि आता ह्या पोर्तुगीजांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे हे मनात घेऊन मराठ्यांनी आणखी जास्तीची 1000 कुमक पाठवून दिली यसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांच्या मदतीला. सुरुवातीला आवरत नसलेले हे पोर्तुगीज मराठ्यांना वाढलेली ताकद पाहून त्यांचे हातपाय गळाले आणि मराठीसुद्धा डबल त्वेषाने, डबल जोशाने लढले. पोर्तुगीज ह्यांना अवघड गेलं की मराठ्यांची ताकद आता कशी आवरायची, मराठ्यांना कसं आवरायचं. प्रचंड लांगडेतोड झाली, कापाकापी झाली, पोर्तुगीज पाय लावून पळून गेले. पण त्या लढाईत आपले मोहरे गळाले. यसाजी कंक यांचे सुपुत्र कृष्णाजी कंक हे धारातीर्थी पडले, त्यांना वीरमरण आलं, वीरगती प्राप्त झाली आणि यसाजी कंक हे कायमचे जायबंदी झाले. अशी ही घटना होती फोंडा किल्ल्यावरची. त्यानंतरच्या काळामध्ये यसाजी कंक यांचे दुसरे पुत्र चाहूजी कंक यांचा वंश पुढे चालत राहिला आणि आत्ता सध्याच्या काळामध्ये त्यांचे थेट 14वे वंशज आहेत ते सिद्धार्थराजे कंक, त्यांना आम्ही प्रेमाने सिद्धार्थदादा कंक म्हणतो. ते सुद्धा आज त्यांच्या मूळ गावी राजगडाच्या पायथ्याला असलेलं भुतोंडे, या भुतोंडे गावी त्यांचा यसाजी कंक यांचा ऐतिहासिक काळातला जुना राजवाडा म्हणजे त्यांचा वाडा आहे. तिथं त्यांचे शस्त्र ठेवले आहेत, त्यांच्या वापरातले भांडे आहेत, जसंचे तसं त्यांचं संगोपन त्या वाड्याचं करून ठेवलं त्यांच्या मूळच्या पूर्वजांच्या घराचं. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या वेळवंडखोऱ्याची देशमुखी ही यसाजी कंक यांच्या घराण्याकडेच पूर्वीपासून होती. आजही समाजसेवेमध्ये हे घराणं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि तिथल्या सामान्य जनतेमध्ये हे मिसळून राहतं आणि त्यांचा खूप मोठा आधार तेथील जनतेला अजूनसुद्धा आहे. असं हे निकम घराणं, त्यांचं उपकुळ कंक घराणं आहे आणि यसाजी कंकांनी ह्या घराण्याचं नाव आणखीन खूप मोठं केलं, याचा आपल्याला अभिमान आहे. जय भवानी, जय शिवराय.